रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण राम मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. तर रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला येतो. आणि चला आता सगळेजण मिळून जाऊया राम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर दर्शन घेण्यासाठी इथे नदी पार करावी लागते आणि आता आपल्याला बोटने जायचं आहे. चला आता बोट करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. दोन्ही गावांच्या मध्ये नदी आहे आणि नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. तर आता बोटने जाऊया आपण. चला. भगवान परमात्मा या पडशी देऊ ना. तर चला नदीच्या पलीकडे आलेलो आहोत आम्ही आता. आणि सगळे लहान मुलं मोठी सगळे बघा चिखल खाली. पण रामनवमीचा आनंद हा वेगळा असतो आणि त्यामुळे आता नदी पार करून आम्ही आता आलेलो आहोत. आणि आता जाऊया आता राम मंदिराकडे. तर चला तुम्ही पण राम मंदिराचं दर्शन घ्यायला आमच्या बरोबर. तर रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चक्कर आली? ऊन आहे का भरपूर? चांगलं जर आहे. जाताना बघा कसं धरा आहे. झरा मस्तपैकी मासे. जम्पिंग जपंग खेळायचंय. कोणाकोणाला काय काय खेळायचं आता? देवाचे वेगवेगळे अवतार झाले. कल्पभेदामुळे प्रत्येकाच्या पुढेही वेगवेगळे मारत आपल्या पत्नीच्या वियोगामध्ये रडावं लागलं. नाना प्रकारची कारण विठ्ठल. सीताबाईने एके दिवशी असणाऱ्या त्या दोन पक्षांची ताटातूट केली. त्या बोलणाऱ्या पक्षांनी तुझा आणि तुझ्या पतीचाही असा वियोग होईल आणि तुला सुद्धा त्या असणाऱ्या पतीच्या विरोधाला मला याची प्रत्येक कल्पानुसार वेगवेगळ्या पद्धतीची कारणं आहेत बाबा. एका कारणानुसार तर नारदानं दिलेला शाप आणि त्या नारदाच्या शापाखातर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला या जन्मामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा आता शाप देण्यामागचं कारण वेगळंच होतं. नारद महर्षी ज्यावेळेस बाबा स्वतःच्या अस्तित्व या रूपाकडे पाहून मला ती पसंत करणार नाही. द्यायचंय ना एक सौंदर्य अशा पद्धतीचं स्वरूप मला द्या. तिच्याकडे जातो माझ्या तर तुमचं हसण्याचं काही हसताय त्या जगाचा नियम आहे. तुम्ही जशी कर्म कराल त्या पद्धतीचं फळ तुम्हाला. निस्वार्थ आयुष्य माणसाचं असावं आमच्या संतांसारखं. देवाप्रती जर जायचंय ना तुम्ही विचार करा हो. देव यांच्या मागं मागं पुढं पुढं फिरतो. आपल्याला त्यांना न्यायला इमान. मी म्हणतो तुकोबारायने भजनच केलं आणि तुम्ही बी भजनच करताय. त्यांना न्यायला येईल मला. आपल्याला गाडी सुद्धा नाही. का बरं? एवढा कसा देव निर्णय? आम्ही भक्तीच करतोय ना. भक्ती करतोय पण अपेक्षितली करतोय. आणि अपेक्षितला भक्त कधी देवाचा भक्त होत नाही. देवा
देवाची भक्ती विना अपेक्षा माणसाची असावी, निस्वार्थ संतांसारखी चांगली कर्म असावी, निस्वार्थ आयुष्य असावं. किती सांगू आहे. चंद्राच्या रूपानं अवतीर्ण झाले, बोला सियावर रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भगवान परमात्मा जन्माला आला कसा, अयोनिस दशरथ आणि कौशल्याच्या पोटी जन्माला आला. मी म्हणतो तो आनंद फक्त दशरथाच्या आणि कौशल्याच्या किंवा असणाऱ्या त्या वाड्यापुरता मर्यादित राहिला नाही, अखंड असणाऱ्या अयोध्यावासियांपुरता सुद्धा मर्यादित राहिला नाही. प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आले त्याचा आनंद बाबा देव जन्माला कवा आलाय, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा महाराज जन्माला आला. इतके वर्ष इतके कल्प उलटल्याच्या नंतर सुद्धा आजही त्याचा जन्मोत्सव सोहळा आम्ही मोठ्या थाटात आनंदात साजरा करतो. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला देव आल्याचा आनंद होतो. आलाय कवा तोवा, पण अजूनही जर आनंद साजरा करत असो ना तर खऱ्या अर्थानं तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळामध्ये आता एवढ्या बहुसंख्येनं तुमचा समाज जमतोय बाबा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी. त्या काळामध्ये त्या अयोध्यावासियांनी किती स्वरूपामध्ये आनंद, हातानं प्रत्येकाला टाळी वाजवायची. एक टाळी, हा हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भावासाठी अवतार मत्स्य करून सुकर मोही धाव घाली. आले का. हा चल. तिथं उतरायला मोरपटाचं आहे का, आहे ना. तरी काय हा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.